बैठकीत भेटीगाठी कौटुंबिक होत्या, कुठेही मॅच फिक्सिंग नाही, अजित पवारांनी स्पष्ट केलंय। आमच्या सोबत आलेल्यांना फसवणार नसल्याचा विश्वास अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय। माझ्या भूमिकेमध्ये कुठेही बदल होणार नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो हे अजित पवार म्हणाले। संहिता लागेल, इंडिया आघाडीचे खरगे आणि मोदींमध्ये मोठा फरक असल्याचं अजित पवार म्हणालेले आहेत। खरगे आणि मोदींमध्ये जनता मोदींनाच निवडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। आपण बघतोय आज महत्त्वाची वक्तव्य केलेली आहेत अजित पवार यांनी। त्यातलं महत्त्वाचं वक्तव्य म्हणजे भेटीगाठी या कौटुंबिक होत्या, मॅच फिक्सिंग नाही, आमच्या सोबत आलेल्यांना फसवणार नसल्याचा सगळ्या सोबतच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विश्वास अजित पवारांनी दिलाय। माझ्या भूमिकेमध्ये कुठेही बदल होणार नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असंही अजित पवार म्हणालेले आहेत। मार्च महिन्यात आचारसंहिता लागेल, घटनात्मक कामं करा असंही सूचना अजित पवार यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। इंडिया आघाडीचे खरगे आणि मोदींमध्ये मोठा फरक असल्याचंही ते म्हणालेले आहेत। मोदी आणि खरगे यांच्यामध्ये जनता मोदींनाच निवडेल असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केलेला आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मॅरेथॉन बैठका पार पडलेल्या आहेत आणि बैठकीनंतर अजित पवार आणि सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे। एकंदरीतच अजित पवार गटाची वाटचाल पुढे कशी असणार आहे, निवडणुका कशा लढवल्या जातील, या सगळ्यावर सगळे नेते भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळाले। या बैठकीमध्ये अजित पवारांनी एक महत्त्वाचा खुलासा केलेला आहे, तो म्हणजे ज्या भेटीगाठी झालेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे दिवाळीमध्ये शरद पवार आणि त्यांच्या सुप्रिया सुळे असतील किंवा अजित पवार यांच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी झालेल्या होत्या, बारामती असेल किंवा एकंदरीतच काटेवाडीला असेल। या सगळ्या गाठी भेटी या कौटुंबिक होत्या, मॅच फिक्सिंग झालेलं नाहीये अशा प्रकारचा अजित पवार यांनी खुलासा केलेला आहे। कारण चर्चा होत होत्या की काही साठलोठा आहे का अशा प्रकारच्या, मात्र त्याला सगळ्या त्या चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत। दुसरीकडे इंडिया आघाडी संदर्भात सुद्धा अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं। अजित पवार यांनी अनेक महत्त्वाची वक्तव्य केलेले, त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर शरद पवारांसोबत झालेल्या भेटीगाठी ज्या आहेत त्या कौटुंबिक होत्या, कुठेही मॅच फिक्सिंग झालेलं नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आमच्या सोबत आलेल्यांना फसवणार नाही असाही अजित पवार यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांना विश्वास दिलेला आहे। माझ्या भूमिकेमध्ये कुठेही बदल होणार नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असंही अजित पवार म्हणाले। मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल, घटनात्मक कामं करा अशा सूचना सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। इंडिया आघाडीतर्फे खरगे आणि मोदींमध्ये मोठा फरक असल्याचं म्हटलेलं आहे।